अमरकंटकला. अमरकंटकला आम्ही तिथे मुक्काम केला कल्याण आश्रमामध्ये. अतिशय सुंदर आश्रम. म्हणजे हिल स्टेशनला जाताना जसं वातावरण असतं तसं तिथे सुंदर मंदिर आहे. आणि परिक्रमावाल्यांना मात्र तिथे निःशुल्क सगळी व्यवस्था आहे. मग तिथे आमची व्यवस्था झाली, रात्री जेवणं झाली. सकाळी आम्ही माईका बगीचा म्हणून तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथली पूजा झाली. ते संकल्प वगैरे सोडतात, तिथे सगळं बसावं लागतं. मग तो संकल्प झाल्यानंतर तिथे जिथून उगम आहे आपल्या बाटलीतलं ते जल तिथे टाकतात आणि ते आपल्याला भरून देतात आणि ते जल घेऊन आपण येतो. आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कसं होतं की काही जणं सांगतात की समुद्रातलं जल घ्या, काही म्हणतात अमरकंटकचं घ्या. अनिल महाराजांनी सांगितलं की आपलं जल तसंच ठेवायचं आणि तेच घेऊन यायचं. गुरुजींच्या विधानामध्ये ही थोडंसं वेगवेगळेपण येऊ शकतं, पण त्या अमरकंटकला ते गुरुजीच स्वतः तुम्हाला ते भरून देतात आणि ते जल टाकून देतात. ते जल घ्यायचं आणि सरळ यायचं. आल्यानंतर तिथेही एक मला वाटते सागाचं एक खूप मोठं असं हे लागतं. अतिशय सुंदर रस्ता, अतिशय सुंदर आणि घाटाचा रस्ता. म्हणजे मन प्रसन्न होतं. आणि अमरकंटकला मैयाचा उगम बघितल्यानंतर तिथेही मन प्रसन्न होतं. तिथे अतिशय वेगवेगळ्या प्रकारची माकडं दिसतात. आणि असं म्हणतात की जे गुलबकावली म्हणून जे झाड आहे, जी वनस्पती म्हणतात आणि डोळ्यांच्या औषधासाठी जिचा वापर खूप प्रमाणात केला जातो, ती फक्त तिथे उगवते अमरकंटकला. तिथल्या पंडितजींनी आम्हाला असं सांगितलं की ॲक्च्युली हे जी सगळी गुलबकावलीची जी झाडं आहेत या नर्मदा मैयाच्या सगळ्या मैत्रिणी होत्या. आणि ज्या वेळेला म्हणजे ही शंकराची मुलगी ना, मग ज्यावेळेला नर्मदा मैया वाहणं सुरू झालं तर ती म्हणे आता आमचं कसं होईल. म्हणून मग तिने सांगितलं की तुम्ही या गुलबकावलीच्या रूपामध्ये याल. असले पंडितजी याच्या मागची आख्यायिका सांगतात. आणि आज ते औषधी म्हणून तुम्ही अमरकंटकला चालले की तुम्हाला ठिकठिकाणी असे ते हे दिसतात, हात ठेले जसे असतात ना त्या औषधी विकणारा. आणि तिथे याचं एक फार मोठं संशोधन केंद्र आहे रस्त्यावर, प्रचंड मोठं आहे. म्हणून तिथे ही औषधी तयार होते. आजही डोळ्यात टाकायचं औषध जे आहे ते त्या अमरकंटकचं प्रसिद्ध आहे आणि प्रचंड प्रमाणात खपही होतो. पूर्ण परिक्रमेमध्ये सगळ्यात कठीण प्रसंग असा काही आला का नमूद करण्यासारखा? कठीण प्रसंग जास्त नाही आला. म्हणजे रस्त्याच्या बाबतीतच आला. आणि प्रत्येक वेळा नर्मदे हर म्हटलं की सगळ्या समस्या सुटतही होत्या. फक्त एका ठिकाणी आम्हाला म्हणजे थोडंसं घाबरवलं होतं की एका जंगलातून एका आश्रमात, मला ते परत मी नाव विसरलो कारण इतक्या याच्यात प्रत्येक आश्रमाचं मला म्हणजे नाव किंवा ते गाव लक्षात नाही राहिलं. पण अशा ठिकाणी मी उतरलो की जिथे वीज नाही. ते आश्रम खूप मोठा आहे, खूप सुंदर व्यवस्था आहे, फक्त वीज नव्हती. मग आम्ही तिथे मुक्काम केला. मग त्यांनी सांगितलं की घना जंगल आहे. तर साधारणतः 13 किलोमीटरवर, टोटल 22 की 28 किलोमीटरचं ते अंतर होतं. 12 ते 13 किलोमीटरला एक मारुतीचं मंदिर लागेल. तिथे तुम्ही पाणी वगैरे प्या. तिथेच एक हँडपंप आहे, तिथे तुम्हाला पाणी मिळेल. आम्ही या सगळ्या सोयीनी निघालो होतो. मग थोडंसं हे चिप्स म्हणा, खारे दाणे म्हणा, याचे पाकिट आम्ही तिथूनच घेतले होते आणि तिथे बसून मग आम्ही खाल्लं. पण गंमत अशी आहे की हे सगळं विनाकारण आहे. कारण समोरच्या ज्या गावचे लोक आहेत ते त्या जंगलातून मोटरसायकल घेऊन येतात, पाण्याच्या बाटल्या आणतात, बालभोगचं सामान आणतात, थर्मासमध्ये चहासुद्धा आणतात आणि तुम्हाला चहा देतात. तुम्ही ज्यावेळेला सुरुवातीला आपण बडवानीचा विषय काढला, मोर कट्ट्यावरून तुम्ही निघाले तर अक्षरशः मागून 3-4 मोटरसायकली येतात. एक आपल्यापाशी थांबते, बाकीच्या समोर जातात. त्या परिक्रमावाल्यांना त्यांच्या थर्मासमधला चहा देतात, बिस्किटचे पुडे देतात, खाऊ घालतात आणि मग समोर पाठवतात. फक्त सेवा. खप्परमालला अशा ठिकाणी आम्ही थांबलो की एक अगदी छोटीशी खोली, म्हणजे 10 बाय 10चीच त्या बाईचं तिथे एक बैलजोडी बांधलेली, बकऱ्या बांधलेल्या, टोपल्याच्या खाली कोंबड्या ठेवलेल्या,
यामध्ये तिने आमची झोपण्याची व्यवस्था केली आणि आम्ही झोपलो. फक्त सकाळी तिथे पाणी त्यांना खालून 3-4 किलोमीटरवरून आणायचं. गंमत अशी की त्यामुळे मग सब कर सकते, पाणी मी तुम्हाला नाही देऊ शकत. मग आम्ही तिथे आंघोळी वगैरे केल्याच नाही. आम्ही सरळ तिकडनं निघालो. वाटेत आम्हाला एक छानसा झरा टाईप लागलं, तिथे आम्ही आंघोळी केल्या, मैयाची पूजा केली, सगळं हे केलं आणि मग आम्ही समोर निघालो. पण एवढ्या ह्याच्यातही ते लोक तुम्हाला ठेवतात. फक्त आपल्याला सांगितलं ना की परिक्रमा सगळ्या सोयी म्हणून नाही, तुम्हाला एक निश्चित म्हणजे मनाची धारणा करून निघायचं की मला आता हे याच्यातून काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी मला अनुभव असे घ्यायचे आहेत की जे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मला कामाचे होतील. हे शिकवते मैया. पण काही वेळा काय होतं की आपण त्या ह्याच्यात इतके मशगूल असतो की आपण या बाकीच्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. मी एका महाराजांना फक्त प्रश्न विचारला होता. म्हटलं बाबा आप कब से यहाँ पे है, आप परिक्रमा करने आए या बातें करने के लिए आए? बोले आपको क्या ज़रूरत है? बोले मैं कहीं से भी आऊँ. आप लोगों का यही सबसे बड़ी गलती है, आप बाकी लोग चीज़ों पे ज़रा ज़्यादा ध्यान देते हो. मैंने आपसे पूछा आप कहाँ से आए? रोज़ कई परिक्रमा वाले आते और बोले बेहुदा सवाल पूछते. मग सगळं झाल्यानंतर त्यांनी चहा पाजला, सगळं झालं. मीच त्यांना म्हटलं बाबा माफ़ी चाहता हूँ, लेकिन क्या है कि मैं ऐसी मग त्यांना वही वगैरह दाखवली. म्हटलं मैं इसलिए कर रहा हूँ कि वहाँ पे जो लोग हैं या कुछ चैनल्स है, मैं उनको आपके बारे में, आपके आश्रम के बारे में लोगों को जानकारी मिलती है. हालांकि मुझे सिर्फ बातें करनी है ऐसी बात नहीं आहे. मग त्यांना ते बाकीचं सगळं दाखवल्यानंतर त्यांचा विश्वास वाट. मग त्यांनी मला सांगितलं मी किती वर्षापासून आहे या आश्रमामध्ये, तुम्हाला सगळं मिळेल, यहाँ सब मिलेगा बोले आपको. कारण मग त्यांनी दाखवलं यहाँ गैया है, बैलजोड़ी है, बकरी भी है, ससे भी है, अजगर भी है, सब साथ में रहते बोले, और बिबट्या भी. पण या याच्यात ते राहतात, पूर्ण महादेवाची सेवा करतात. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप साधू तिथे गांजा पिऊन असतात. आहे, वस्तुस्थिती आहे. कारण जाताना आम्हाला अनेक जणांनी विचारलं महाराज एक कश लगाव म्हणतात ते. आपण फक्त हा गांजा हा एवढाच प्रकार बघतो, पण आज आपल्या पुरातन काळापासून ज्या गोष्टी खरंच आपल्याला माहीत नाही, जसं मगाशी आपण उल्लेख केला पांडवकालीन ज्या काही, जसं विमलेश्वरला भीमानी बांधलेलं मंदिर आहे, त्यानंतर धनेश्वरला कुबेरानी बांधलेलं आहे. या सगळ्या मंदिराचं जतन करणारे हेच लोक आहेत. आणि त्या ह्याच्यात नुसतं ते म्हणजे गांजाच्या आहारी गेलेलं नाही, हे सगळं करून प्रत्येक परिक्रमावाल्यांची ती आपुलकीने चौकशी करतात. आज या आश्रमांमुळे परिक्रमावाल्यांची इतकी सोय झालेली आहे की तुम्हाला काही अंतर गेल्यानंतर सगळी सोय आहे. एक काळ असा होता की तुम्हाला 2-2 दिवसाची भाकरी खायला मिळायची, तरी लोक परिक्रमा करायचे. आज सगळ्या सोयी आहे नर्मदाबाई यांच्या तिथे उपलब्ध झालेल्या. पण तरी आम्ही आशा करतच जातो की मेरे को ये मिलने को होना. मी माझंच उदाहरण सांगतो. पण ज्या वेळेला हे प्रकार घडल्यानंतर मग मला कुठेतरी मला अशी लाज वाटायला लागली की अरे आपण किती कोत्या मनाचे आहोत. काही न मागता जर सगळं आपल्याला येऊन राहिलं तरी आपण म्हणतो मला हे मिळायला पाहिजे. मग आपल्या या मागण्या, या गरजा किती दिवस ठेवायच्या आपण आहे त्यामध्ये आपण का संतुष्ट नाही आहे. हे नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जो हा विचार अंतर्मुख होऊन करतो त्याला हे प्रश्न म्हणजे पडणार नाहीत आणि उत्तरं त्याला तिथे मिळत जातील. म्हणजे हे नर्मदा परिक्रमेचं फलितही म्हणता येईल की आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ना की तुम्ही जर काही सोडण्याची तुमची मानसिक तयारी झाली तर तुमची परिक्रमा फलद्रूप झाली. आम्ही एका गावात गेलो. त्या गावामध्ये मी एका कापड दुकानामध्ये बसलो होतो, नाव विसरलो मी. पण त्या कापड दुकानाचा एक नातेवाईक तुमच्या रस्त्यावर आहे, वैभव हॉटेलच्या समोर. मी नाव नंतर सांगेन तुम्हाला. त्याचं खाली दुकान आहे, तो त्याचा नातेवाईक आहे. मग ही अशी ओळख वगैरे निघाली. मग आम्ही समोर गेलो. एक पंडितजी आले, त्यांनी एवढं मोठं टरबूज आणलं आणि मला त्यांनी ते टरबूज दिलं. बोले महाराज जी खाइए. म्हटलं यार इतना बड़ा तो मैं खा नहीं सकता. नहीं बोले आप लेके जाओ. बोले यार मैं इस पर नहीं लेके जा सकता, कि नहीं तो मैं चल नहीं पाऊँगा ना, क्योंकि कम से कम 2-2.25 किलो का है. एक काम करो बोले आप जितना खा सकते उतना खाओ, बाकी आप डाल दो. बोले मतलब नहीं पंडित जी, आपने इतने प्रेम भाव से हमको ये दिया है और डालने की बात कर रही है, हमसे नहीं होगा.
बस मेरी एक ही गुजारिश है कि आप हे वापस लेके जाओ. त्यांनी घेतलं इथे, तो चाललाही गेला. त्याच्यानंतर आम्ही गेलो तर एक माणूस आम्हाला बोलवायला आला. एका किराणा दुकानामध्ये एका किराणा दुकान मालकाने आम्हाला बोलावलं. तो म्हणे कैसा क्या मेरे ध्यान में नहीं रहा बोले, लेकिन कोई भी परिक्रमावासी यहाँ से जाता तो बोले उसको मैं चाय पिलाय बगैर जाता नहीं. मग त्याच्याकडे आम्ही चहा घेतला. चहा घेऊन थोडं समोर जात नाही तर तोच पंडितजी परत आला. महाराज जी आपने प्रसाद तो लिया नाही. मग त्याने रसमलाईचे 2 पॅकेट आणून आम्हाला दिले. क्या बात आहे. मग आम्ही थोडं समोर गेलो. एका ठिकाणी दाट अशी सावली होती, छानसं तळं होतं, शिंगाड्याचं पीक तिथे निघत होतं. मग आम्ही त्यांना विनंती केली, म्हटलं की एक 10 मिनट हम यहाँ बैठ सकते. अरे 10 मिनट क्यों बोले, आप रुक भी सकते. लगेच त्याने आतमध्ये बोलावलं. घरात गेला तर ते एक फार्म हाऊससारखं जे असतं की नाही त्या टाईप छोटं होतं. एक सुंदर चटई आणली, एका गर्द झाडाच्या छायेखाली त्यांनी ती मांडली. या विश्राम करू बोले महाराज, चाय आती है. मग तिथे आम्ही ते रसमलाईचं ते पाकिट खाल्लं. आणि मग त्याने आम्हाला ते शिंगाड्याचं पीक कसं होतं ते सगळं दाखवलं. आणि मग तिथून आम्ही गेलो. आणि याच्याहीपेक्षा तुम्हाला ज्याला आपण काय म्हणू, एखाद्या गोष्टीचा क्लायमॅक्स कसा असतो, काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या कानावर असे शब्द येतात. साधारणतः 1-1.5 वाजण्याचा सुमार असेल. आम्ही एका म्हणजे अशा ठिकाणावर आलो, वर असं चढलो आणि गाव लागलं. मग त्या गावामध्ये आलो. एक म्हातारी भर उन्हात दुपारी त्या दरवाजापाशी उभी होती. छान 2 बोरीचे झाडं होते. तिने जसं आम्हाला बघितलं, तिने आम्हाला घरात बोलावलं आणि मैयाकडे पाहून म्हणाले, मैया मैं कब से देख रही हूँ राग की मेरे बालक कब आएंगे. ती परिक्रमावासी गेल्याशिवाय ती जेवत नसायची. मग तिने आम्हाला छान निवडक बोरं आणून दिले, बोरं खायला घातले. मैया के बालक नाही आहे बोले अभी तक. काय लाज वाटते हो आपल्याला. आपण कोणाला काही म्हणजे आपल्यासमोर कोणी मागायला आला तर आपण किती वेळा हाड करतो त्याला. उलट बोलावतात. लहान मुली त्या वाट बघत असतात. 2 वेळा आम्हाला असं आम्हाला जायचं होतं इकडे, पण आम्हाला त्या पुरीच्या आग्रहाखातर जावं लागलं इकडे. आम्ही गेलो, तिथे आमचं स्वागत झालं, फराळ झाला, चहा झाला. नाही बोले हमारे यहाँ परिक्रमा वाले आते जे बोले आपको महाराज जे आना पडेगा. छोट्या छोट्या मुली आग्रह करतात. आता वास्तविक आपण कधी कोणाला हात धरून घरात आणतो का. फक्त एकच आहे, परिक्रमावाल्यांबद्दल त्यांचं आहे. म्हणजे इतकी श्रद्धा, इतकं प्रेम हे आपल्याला दैनंदिन आयुष्यात नाही मिळत साहेब. खरं सांगतो तुम्हाला. म्हणजे मला तलवडा की काहीतरी गाव आहे, तिथून मला पायाचा त्रास व्हायला लागला. माझ्या दोन्ही करंगळ्या फुटल्या होत्या. मग तिथे एक डॉक्टर होता. मी डॉक्टरकडे गेलो तर त्याला दाखवलं. तो म्हणे हे फिंगर फंगल होतातच म्हणे. मग त्यांनी एक मलम दिला, गोळ्या दिल्या. म्हणजे डॉक्टर साहेब किती पैसे झाले. परिक्रमावाल्याचे आम्ही पैसे नाही लेते बोले, औषधाचे नाही, काही नाही. मग तिथे मला त्यांनी स्लीपर वापरायला सांगितली. ती स्लीपरही मला तशीच दिली त्यांनी. मग एका पॉलिथिनमध्ये मी त्या सँडल हे केल्या आणि त्या दोरीने त्या बॅगला बांधल्या. जाताना ते केलं. त्याच्यानंतर आम्ही तलवड्यावरून आम्ही बडवानीला आलो. बडवानीला ज्यावेळेला माझं लंगणन हे बघितलं, आम्ही बडवानीला 1 दिवस शिल्लक थांबलो 4ही जणं. त्यावेळेला पुण्याच्या स्वप्ना देशपांडे, कुलकर्णी, अजून एक देशपांडे बँगलोरचे, आमचा तो ग्रुप होता तिथपर्यंत. मग तिथे आम्ही थांबलो. मग त्यांनी ते पाहिलं. बोले आपको तकलीफ हो रही है बोले. म्हटलं हां. भोजन प्रसादी कर लो बोले आप. मग आम्ही जेवलो. तिथेच अन्न बनवतात. म्हणजे त्या मंदिरामध्ये सिद्धिविनायकाच्या नाही सिद्धेश्वर महादेव. आणि रोज मिठाई काढतात तिथे, जिलब्या म्हणा आहे. आणि त्या गरम गरम वाढतात सगळ्यांना. स्वच्छ ताटं त्यांचेच सगळं. फक्त अडेकदाई जेवण झाल्यानंतर साबणाच्या पाण्यातून काढायचे अन्न वगैरे तिथे आणि बाकी ठेवून द्यायचे तिथे. मग ते घासणारे घासतात. जेवण करून येत नाही तर पाटीदार म्हणून जे सद्गुरुस्थ होते तिथले ते आले. चलो बोले महाराज. हिला म्हटलं का. बोले मेरा लड़का ही डॉक्टर है बोले. मैं बता केला. मग गेलो मी त्याच्यासोबत. हिला म्हटलं काही पैसे दे 400-500 रुपये.
ते पैसे घेतले आणि गेलो. संजीवनी की काहीतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होतं, तिथे त्याचा मुलगा MD होता. मला अद्ययावत खोलीमध्ये झोपवलं, माझी ट्रीटमेंट झाली, बँडेज करून दिलं आणि मला 7 ते 8 दिवसाच्या त्या पूर्ण स्ट्रिप्स 3 की 4 या सगळ्या दिल्या. मग मी खाली आलो, त्यांना म्हटलं की याचं बिल किती झालं. यहाँ ऑपरेशन भी हुआ बोले परिक्रमा वालों का, तो डॉक्टर साहब 1 नया पैसा नहीं लेते. 8 दिवसाचं औषध, चांगली ट्रीटमेंट, पूर्ण पायाला बँडेज. आता मला सांगा हे कसं आहे. म्हणजे नर्मदा मैयाच्या त्या कृपेमुळे त्याही लोकांना, आणि तेवढे हमको कुछ लगता ही नाही, क्योंकि म्हणजे त्यांना मैया जितकं ते देत असतील त्याच्या कितीतरी पटीने मैया त्यांना देत असेल. म्हणजे इतका मैयाबद्दल श्रद्धाभाव तर आहेच. एक कॉन्स्टेबलना आम्हाला असा भेटला, एक दिवस ही म्हणे अहो शेवटी इच्छा बघा. मला म्हणे कॉफी प्यायची खूप इच्छा होते, कारण ही कॉफी घेते. तर आम्ही जाताना आम्हाला एक छान हॉटेल दिसलं, म्हटलं कोपऱ्यात बसू आपण, पण तो वेश लपत नाही ना. मग आम्ही कोपऱ्यात बसलो, कॉफी झाली. म्हटलं चल आता पैसे देऊ. तेवढ्यात 2 गृहस्थ आतमध्ये आले. त्यातला एक पोलीस कॉन्स्टेबल होता, तो हिरापूरचाच राहणारा होता. मग त्यांनी अरे महाराज जी नमस्ते, क्या क्या खा रहे वगैरे म्हणजे मग सब किया. तोपर्यंत तो आमच्या कॉफीचे पैसे देऊन आला होता. पैसे देऊन आला. मग त्याला म्हटलं यार नहीं बोले महाराज जी हमारे इधर आए बोले परिक्रमा कर रहे. मग त्यांनी त्याच्या गाडीतून एवढी मोठी बाटली काढली पाण्याची, ते प्यायला. म्हटलं ये, बोले ये नर्मदा जल है, मैं बाहर का कोई भी पानी पीता नहीं, मैं सिर्फ नर्मदा जल पीता. असं तो म्हणे. तो पोलीस होता. पोलीस असूनही त्याची त्या नर्मदा मैयावर एवढी श्रद्धा. तर म्हणे मी बाकीचं पाणी कुठलंच पित नाही, मी फक्त हेच घेतो. आणि मी निघताना समजा 2-3 दिवसाचं असेल तर मी 3-4 बाटल्या ठेवतो. म्हणजे एवढी अगाध आहे श्रद्धा मैयावर, अगाध. काय जे असेल ते मैया देख लेंगी बस. आणि अमरकंटकहून पुढे आल्यानंतर हे परिक्रमा परत ओंकारेश्वरला संपते. हो, ओंकारेश्वरला आल्यानंतर ती परिक्रमा संपते. मग परत तुम्हाला ते संकल्प सोडण्याचा विधी होतो. मग त्या मांधाता पर्वताला तुम्हाला चक्कर मारावी लागते. तिथे मध्ये एक ऋणमुक्तेश्वर महादेव आहे. तिथे मग त्याचे जे ठरलेले असतात काहीतरी डाळ वगैरे वगैरे, ती जाऊन तिथे ठेवावी लागते. म्हणजे त्याच्या मागचा फक्त उद्देश एवढा असा आहे की जेवढे ऋण तुमच्यावर जे झालेले आहे, तुम्हाला लोकांनी खाऊ घातलं असते, पैसे दिलेले असतात वगैरे वगैरे, असं महाराज सांगतात. तर ते तुम्ही उतरवू तर शकत नाही, पण एक महादेवाला ते तुम्ही अर्पण करता की बा आम्ही हे जे सगळं घेतलं ते आम्ही इथे ठेवतो म्हणून. त्या ऋणातनं मुक्त व्हायला म्हणून त्याला ऋणमुक्त महादेवच म्हटलेलं आहे. ते मांधाता सुरू केल्यानंतर 2 ते 2.5 तासामध्ये तुम्हाला लागतं. खूप म्हणजे नर्मदा परिक्रमा म्हणजे श्रद्धेने निश्चितच करतात सगळेजण. फक्त 2 गोष्टी जर अजून लक्षात ठेवल्या तर खूप. अनेक वेळा काय होतं की ते लोक थोडंसं महाराष्ट्रीयन लोक म्हटलं की मग ते काही लोक नाकं मुरडतात. मग अनेक जण काय आहे की महाराजजी कमोड आहे क्या, संडास आहे क्या. म्हणजे तिथे गेल्यानंतर पहिले प्रश्न आपल्याकडून गेल्यानंतर मग त्यांना थोडासा राग येतो. वास्तविक आता आपण ज्यावेळेला परिक्रमेला निघालो तर आपल्या मनासारखं किंवा घरासारखं आपल्याला काहीही मिळणार नाही. ही जर मानसिकता ठेवून आपण बाहेर पडलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही होत. घोंगशाचा तुम्हाला अनुभव सांगतो. आम्ही जसं नावेतून खाली उतरलो, आम्ही वर गेलो घोंगशाला. असा वर गेल्यानंतर त्यांनी महाराज होतेच. महाराजांनी सांगितलं, बोले देखो एक बात बताता हूँ, मैया लोग ऊपर में डोल के लिए जाएंगे, त्यांच्यासाठी संडास होता, और बाकी सब लोग उधर जाएंगे. मग आम्ही तिकडे ज्यावेळेला पाहिलं तर एक साधारणतः 8-8.25 फुटाची मगर तिथे छान पवडलेली होती. आता मला सांगा ती मगर पाहिल्यानंतर कुणाला संडास तरी येईल का तिथे. म्हणजे पण त्याने सांगितलं इधर जाणे का. आणि तिथे असं म्हणतात त्या महाराजांनी, म्हणजे त्यांच्या आधीचे जे महाराज होते ज्यांनी हे या सगळ्या आदिवासी लोकांचं मतं आणि मनपरिवर्तन केलेलं आहे, त्या महाराजांनी असं म्हणतात की कारण
मगरीला आपण नर्मदेचं वाहन म्हणतो. एका मगरीला त्यांनी सोन्याची नथ करून घातली आहे. ती जर तुम्हाला त्या परिसरामध्ये दिसली तर समजा की तुमचं नशीब पालटलं. पण आम्हाला दिसली नाही. पण मगरी खूप ठिकाणी आम्हाला दिसल्या. म्हणजे एक कांद्रोज म्हणून जे गाव आहे तिथे तर म्हणजे आम्हाला एक एक वेळा 3-3, 4-4 दिसल्या जाताना. आश्रमातही लोक किती म्हणजे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. माझा भाऊ, सख्खा भाऊ ज्यावेळेला म्हणजे गेल्याचं मला तिथे कळलं तर मग मी त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. मला हे त्यांनी सांगितलं, आपने संकल्प लिया है, आपको जीवन वृत्ति के बारे में जो भी चीज़ें है वो आपको नहीं लगती. पण तरी ते मैया असल्यामुळे माझ्या मनामध्ये ते होतंच. त्यांना म्हटलं, मुझे यहाँ ये गांव में एक भाड़े की रूम मिलेगी क्या, सिर्फ हम लोग वहाँ रहेंगे. नाही बोले, सोच के बताते. मग त्यांनी संध्याकाळी मला बोलावलं. तोपर्यंत एवढं सगळं झाल्यानंतर आता त्यांनी बघितलं की त्यावेळेला आता भाऊ गेल्यानंतर साहजिक आहे दुःख रडणं हे होतं. मला ते आवरत नव्हतं. आम्हाला बसवलं एका कोपऱ्यामध्ये आणि एक साधारणतः अर्ध्या तासामध्ये आम्हाला बदामाचं दूध आलं दोघांनाही. आता तिथे नाही कसं म्हणायचं. मग आम्ही ते घेतलंही. घेतल्यानंतर एका खोलीमध्ये आम्हाला वेगळी व्यवस्था करून दिली आणि तिथे संध्याकाळचं जेवण आम्ही करत नव्हतो. कारण साधारणतः आपल्याकडे असं कुणी गेल्यानंतर 10 दिवस आपण एका जेवणावर राहतो. 6:45 वाजता इकडचं यांच्या आरतीचं सगळं झालं की 6:45ला अर्धा डझन केळी आणि एवढा लंबा ग्लासभर दूध हे आमच्या समोरून ठेवल्या जातं. आम्ही ज्यावेळेला 13 दिवसानंतर त्या आश्रमातून निघालो त्यावेळेला माझ्या अंगावर त्यांनी उपरणं टाकलं. म्हणजे त्यांचे लाल गमचे जे आहेत ते मला नेसायला दिले आणि मिठाईचं जेवण म्हणजे कडू घास उतरवणं. आता वास्तविक ते गुजरातमधले लोक कदाचित आपल्या पद्धती माहीत आहे नाही, पण हे सगळं त्यांनी केलं. मी आत्ताही ज्यावेळेला मागच्या उत्तर वाहिनीला ज्यावेळेला गेलो होतो तर मी आवर्जून तिथे गेलो नर्मदा पूजन करायला. हिने साडी वगैरे घेतली होती, आम्ही सगळेजण होतो. तर तिथे अनवाणी तुम्ही जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल म्हणून तिथल्या आमचे मामा पटेल म्हणून आहे, ते सुरतवरून सेवा करतात. त्यांनी मला नव्या कोऱ्या चपला पायात घालायला दिल्यात. ते बंडलं आणून ठेवतात. कोणा जो नसेल तर त्याला ते देतात. आजही मी ती आठवण म्हणून ठेवलेली आहे माझ्या. कोण करतं कोणासाठी? फक्त नातं एकच आहे, मैया के बालक. आणि सगळ्या आश्रमात हे पाळल्या जातं. अतिशय श्रद्धेने हे सगळे करतात. मग आता ते जर हे करत आहेत तर मग निदान आपल्याला हे ठरवायला पाहिजे की आपलं वागणं कसं असावं. हा जर समन्वय साधला तर परिक्रमेत त्रासच नाही. कितीही खडतर रस्ते असू द्या, मैया तुम्हाला नेतेच, 100% नेते. तुम्ही जे सांगितलं की बाबा महाराष्ट्रीयन माणूस म्हटल्यावर त्यांचं थोडं का कोणाच ठाऊक. आम्हाला एक नीलकंठ नावाचं गाव आहे, तिथे हा अनुभव आला. कारण तो साधू चिडता म्हणाला सुद्धा. ती त्या प्रिन्सिपॉलला काहीतरी बोलला तो. तर ही म्हणे, आप साधू होने के बावजूद भी ऐसे क्यों बात कर रहे, आप महाराष्ट्र के दिखते हैं बोले. डायरेक्ट म्हटलं त्यांनी. म्हटलं की आपको चिड़ क्यों है. नहीं बोले, वो खुद को बहुत ज़्यादा शहाणे समजते हैं. हे नीलकंठचं वाक्य आहे आणि 4 जण आम्ही साक्षीदार आहे. एकाने हाही अनुभव सांगितला की म्हणजे उतरायचं होतं तिथे तर वो आप कहाँ से है, महाराष्ट्र से, तो एक काम करिए आगे का जो आश्रम है वहाँ चले जाइए. आम्हाला एका व्यास नावाच्या, त्यागी व्यास नाही, तो इतका चिडका होता. हे विचारल्यानंतर तो म्हणे, यार ये इतका भनकला, भूके रहने दो बोले, नाही खाना मिलेगा. हिचं आणि त्याचं टीप पण थोडं जमलं होतं. गोष्ट काय होती, त्याच्या मला वाटते राहण्याच्या खोलीच्या समोर, अर्थात तिथे सगळं लिहिलेलं आहे. यांनी नेमकं काय केलं की म्हणजे कुलकर्णी म्हणून आमच्यासोबत जे होते व ते अतिशय म्हणजे खूप छान माणूस. आता तिथे एक पोरगी होती, त्यांच्याच घरातली होती. तिला विचारलं की ही जागा सगळी भरली आहे, कपडे वाट टाकायचे, ती इथे दोरी आहे, मी टाकू का. त्या दोरीवर कपडे का टाकले म्हणून त्यांनी हे सगळं केलं महाराजांनी. कदाचित मैया परीक्षा पाहत असेल. मग ही बोलली. मग त्यांनी तांदूळ वगैरे दिले. मग तिथे आम्ही स्वयंपाक केला.
तिथे येऊन एक शीत जरी खाली सांडलं असेल तर तुम्हाला रात्री 12 वाजता मी हाकलून देईल म्हणे मठात. पण असं काही झालं नाही. म्हणजे आता तुम्हाला शेवटी आपण आत्ता जे बोललो, तुम्हाला तुमचं आचरण, तुमचं तिथलं वाहणं, तिथल्या सोयी, नुसत्या सोयी न बघता तिथले नियम बघायचे. हे सगळं बघितलं तर काही होणार. अनेक वेळा असं होतं की तुम्हाला पाय लांब करून झोपायला जागासुद्धा नाही सापडत. आम्हाला एका ठिकाणी रात्री असा अनुभव आला, म्हणजे कसे झोपले तरी एकमेकांना लाता लागतच होत्या. अशा ह्याच्यात तुम्हाला रात्र काढावी लागते. पण हा आपण विचार नाही करत, आपण फक्त सोय बघतो. पण एवढ्या लोकांची ते कुठेतरी सोय करतात, अडचण होईल ही जर मानसिकता असेल तर त्रासच नाही होत. म्हणून घरच्यासारखं काही मिळणार नाही. आपल्याला तिथे जे महाराजांनी जे नियमावली घालून दिली किंवा तिथे जे काही नियमावली आहे ती आपल्याला पाळायची आहे आणि ते सहन करायचं आहे. ही मानसिकता जर ठेवली तर काहीच होत नाही. आम्ही पहिले पाहतो कमोड आहे का, अनेक ठिकाणी तुम्हाला बाहेर जावं लागतं. आता सगळेजण जातात, तुम्हाला काय लाज आहे. तिथे जर सोयच नाही पण तुमची राहण्याची सोय आहे. तुम्हाला काही न म्हणता तिथे बालभोग मिळतो, सकाळ संध्याकाळची भोजन प्रसादी मिळते, तुम्ही तिथे राहता. मग हे तुम्हाला कुठेतरी तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये केवळ परिक्रमा केली एवढं म्हणून होत नाही. त्यावेळेला किंवा त्या घालून दिलेली नियमावली आहे किंवा मैयाने तुम्हाला जे काही दृष्टांत दिलेले आहेत किंवा तुम्ही जे काही अनुभवलेले आहेत ते जर आपल्या दैनंदिन याच्यामध्ये आले तर खरं त्या परिक्रमेचा फायदा. नाही तर मग त्याला भ्रमण असं म्हटलं जातं. सदावर्त किंवा सदाव्रत जे असतं, अनेक आश्रमामध्ये तुम्हाला करावं लागलं का? हो. अच्छा. जिथे ते करत नाही तिथे सदावर्त ते तुम्हाला शिदा देतात आणि पण तुम्हाला विकत नाही आणावं लागत. हो, पण मग ते बनवाय करता भांडी गुंडी सगळं, ते भांडी, चमचा, कढया, लाकडं, अग्नी सगळं देतात ते सगळं. फक्त तुम्हाला करावं लागतं. अच्छा. अनेक ठिकाणी आता हिने केला ना, अनेक ठिकाणी. म्हणजे एकदा तर असा अनुभव आला की हिला ही चक्कर यायला लागली खूप. तिथे सोय संडासची वगैरे नव्हती पण तो माणूस इतका भक्त होता, त्याने आम्हाला ठेवून घेतलं. मग दुसऱ्या दिवशी सगळेजण जमले, मैया मैया. मग ते सगळं मैयालाच करावं लागलं 8-10 लोकांचा. एवढ्या ह्याच्यातही तिने केलं कारण डॉक्टरसारखा मागेच होता ना. आणि शेवटी त्या डॉक्टरच्या आम्ही घरी जाऊनच मुक्काम केला एका ठिकाणी आणि त्याने खूप आनंदात ठेवला आम्हाला. म्हणजे असे शेवटी काय आहे, तुम्हाला ज्याप्रमाणे त्या व्यक्ती भेटत जातात हे सगळे, मला तर असं वाटतं की मैयाच काहीतरी रूपाने येत असावी आणि तुमचं हे सगळं करत असावे. आम्ही फक्त त्यांना वेगळ्या दृष्टीने पाहतो म्हणून तो भाव आपल्याला कळत नाही. अरे आगे आश्रम आहे ना, वहाँ सब सोय. पण तो आश्रम कोणाच्या शक्तीमुळे चालतो किंवा तो जो सेवाभाव आहे तो आपल्यामध्ये कसा येईल. अनेक जण नुसते बसतात. वास्तविक तिथे वाढायला जर मदत केली, आपणही उठू शकतो, वाढू शकतो. ते सुद्धा म्हणतात ना, बसा. आम्ही अनेक आश्रमामध्ये भाज्या चिरल्या, मी कणकेचे गोळेसुद्धा केलेत, हिनीसुद्धा केले, काही ठिकाणी पोळ्या लाटल्या, वाढला आम्ही. आनंद असतो त्यांच्यासोबत. म्हणजे आनंद घेत तुम्ही परिक्रमा करू शकता. काहीही तुम्हाला विघ्न येत नाही. मैया तुम्हाला काही कुठे आजारी पाडत नाही, काही नाही. फक्त स्वच्छ मनाने जायचं, मैयाचं नामस्मरण करत जायचं, आराम. मैयावरती सगळं सोपवून द्यायचं. दुसरं कुठं तुम्हाला बालकासारखी तुम्हाला कडेवर घेऊन सगळं करून दे. करतेच. एका ठिकाणी क्रॉस करताना एका अशा आम्ही झऱ्यात ज्याच्या खालून गेलो की इतकं पाणी होतं. आता मला हे जाहीर बोलता येत नाही पण बाहेर आल्यानंतर मग शेवटी मला अंगातले सगळे कपडे काढावे लागले आणि नुसतं काहीतरी असं गुंडाळून शेतातून मी चालत होतो. ही मला म्हणाली, अगं म्हटलं हे ओले निथळून आले ना अंगातून. ही सुद्धा पूर्ण इथपर्यंत आम्ही. आणि असे 2 प्रसंग तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना की फक्त तो आपला थोडासा कुठेतरी भाव व्हावा. मैया दिसली की नाही हा मुद्दाच महत्त्वाचा नाही आहे. मैया तुम्ही सुरू केली की मैया तुमच्या सोबतच आहे. हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला, एकटा माणूस चालूच नव्हता शकत. त्या गावातला एक माणूस आला आणि त्यांनी बरोबर हे आता दंडाचा विषय केला.
त्यांनी एकाला सामानही त्यांनीच घेतलं आणि त्या दंडाला धरून मागच्यानी दंड धरून जायचा आणि त्यांनी आम्हाला चौघांनाही क्रॉस केलं. मग आता तिथे तो बाईला कसा धरेल काय धरेल हा जर विचार तुम्ही करत बसले तर तुम्ही म्हणजे पारच नाही करू शकत. बरोबर. एका ठिकाणी असं झालं की इतकं पाणी होतं की काहीच माहीत नाही. तिथे होता लोखंडी पूल. तो पाण्यामुळे म्हणा किंवा कशामुळे तो पूर्ण खचून खाली पडला होता, जायला मार्गच नव्हता. मग एक जण कोणीतरी म्हणे आमच्या इथला एक आहे तो बऱ्याच जणांना नेतो. मग तो आला, त्याने आम्हाला नेलं. त्याला बरोबर माहिती आहे की काय कुठे आहे. तो म्हणे साहेब मी जिथे पाय ठेवील तिथेच ठेवायचा. त्या पुलाच्या त्या अंदाजाने आम्हाला त्यांनी पलीकडे नेलं. नेल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं की काय द्यायचं. पण तरी आम्हाला जे पैसे मिळाले होते त्यातले आम्ही 100-150 जे काही असेल म्हटलं बा तुला पोरगी आहे का. तो म्हणे हो. म्हटलं कन्यापूजन करले ना आता तुम्ही नाही नका म्हणून. अक्षरशः तुम्हाला असं दिसतं की इकडनं पाणी वाहतं आहे इकडनं पाणी वाहतं आहे. तो केवळ अंदाजाने तो पूल कुठे आहे त्याच्यावर पाय ठेवत आम्हाला घेऊन गेला. सामान त्यांनीच घेतलेलं. असा अनुभव आपल्याला येतो का कुठे बाहेर. लोक म्हणजे हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं आणि याच्यावरून तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपण एकमेकांना कुठेतरी मदत करायला पाहिजे. ही शिकवणच तुम्हाला मिळत जाते. फक्त आपल्याला त्या अँगलने बघावं लागतं. मी या संबंध याच्यामध्ये मला 2 गोष्टी प्रामुख्याने म्हणजे कळल्या. सेवाभाव हा कळलाच आणि दुसरं म्हणजे तुम्ही फक्त आता जर तुम्ही शक्ती मानत असाल भगवंताची त्याच्यावर सोडून द्या. तुमचं कर्म व्यवस्थित करत राहा. तो केव्हा ना केव्हा तुमच्यामध्ये योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतोच. फक्त एकच आहे की तुमचं कर्म चांगलं असावं. आता आम्ही परिक्रमावाले मी अकोल्याचा समजा कुठेतरी मी एक 800-900 किलोमीटर एका गावात जातो ते मला त्यांच्या दिवाणखान्यामध्ये झोपवतात. मला त्यांच्या घरामध्ये वावर करायला आहे. मग आता त्यांनी माझ्यावर कसा काय विश्वास ठेवला असेल. मग त्याच्या मनातील झाला हे कहाँ से चोर उचक्का आया होगा तो. काही ठिकाणी फक्त थोडासा एक वाईट अनुभव असा येतो. अर्थात त्याला कारण आपण परिक्रमावालेच आहेत किंवा जे साधारणतः अंकलेश्वरला आम्ही एका ठिकाणी आमचे अंतर्वस्त्र विसरलो होतो. मग ते घ्यायला मग आम्ही गेलो. अंकलेश्वरचीच गोष्ट भरूच की अंकलेश्वर मला आता नेमकं आठवत नाही. तर एका आम्ही त्या मार्केटमध्ये शिरल्यानंतर जात नाही तर लोक आवाज द्यायचे महाराजजी 2 रुपये 2चे कॉईन. मला समजे ना आपल्याला हे 2 रुपये का देतात आहे. बरं दिले तर घ्यायचं. मग एक साई म्हणून दुकान होतं तिथे मग अंतर्वस्त्र घ्यायला आम्ही गेलो. तिने 2 रुपये दिले. म्हटलं मग मी तिला विचारलं म्हटलं ये आप 2 रुपये क्यों दे रहे. बोले है महाराज जी सवेरे से कमंडलू लेके लोग चालू रहते बोले यहाँ पे. कमंडलू का पहिले लोक देते थे. काही जण सांगतात ये बडे महाराज आहे इनका बडा आश्रम आहे. एका आश्रमातला महंतच सांगत होता अन्न धान्य पैसा आणि ते तिथून ट्रॅक्टरी भरून चालले जातात म्हणे. असेही प्रकार आहेत. नाही आहेत अशाला भाग नाही. पण मैया त्यांनाही कुठेतरी योग्य रस्ता दाखवणारच आहे योग्य वेळी. पण हे असं आहे म्हणून हे लोक कमी नाही करत. फक्त एकच आहे की सुरुवातीला 10 रुपये द्यायचे तरी त्याला 2 रुपये देतातच. माहीत असूनही देतात. मग हा त्यांचा भाव आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फार म्हणजे सेवाभाव बघायचा असेल तर माणसाने एकदा नर्मदा परिक्रमा पायी नक्की करावी. मला कोणी म्हणणारच नाही हो. ब्र नाही काढत तुमच्यासमोर. परिक्रमा असे म्हटलं की नतमस्तकच होतात. जे हा मी वैयक्तिक अनुभव सांगतो. एक कोणीतरी काम करणारा थोडासा सुपरवायझर या पदावर तो कदाचित असावा. आणि त्या मोठमोठ्या त्या व्हॅन्स नसतात ठेवलेल्या गाड्या प्रोजेक्टवर घेऊन जाणाऱ्या. आम्ही त्या नावेतून जावं लागतं. तिथे नावेतून गेलो चालायला लागला. त्याचं नाव जाधव की भगत असं काहीतरी होतं. त्याने आवाज दिला अब कहाँ जाते बोले आश्रम में मेरी इच्छा आहे की. आणि तो मराठी माणूस होता विशेष म्हणजे. तर तुम्ही आज आमच्याकडे मुक्काम करा. आता
आम्ही बघितलं त्याचं घर थोडंसं छोटंसं होतं, इथे सगळ्या सोयी आहेत म्हणे. मग त्यांनी आम्हाला त्या 2 कंटेनरमध्ये छान तिथे सगळी सोय, गाद्या वगैरे. सांगा बरं, म्हणजे हे सुद्धा तुमचा भाव असल्याशिवाय नाही होत ना, तुमच्या तोंडून निघतच नाही. पण लोक थांबवतात आपल्याला. कुठेही तुम्ही जा, तुम्हाला हाच भाव दिसेल. आता काही वेळेला अपवाद जरूर असतो, पण हा अपवाद आम्हाला आमच्या परिक्रमेत कुठेही जाणवला नाही, पहिलेपासून तर पोहोचेपर्यंत अजिबात नाही. आपल्या गप्पांचा शेवट करताना शेवटी काय सांगाल तुम्ही? ज्याला शक्य आहे त्याने जरूर परिक्रमा करावी. परिक्रमा करताना अर्थात मी काही फार मोठा दार्शनिक म्हणा किंवा मार्गदर्शन करण्याची तेवढी माझ्यामध्ये लायकी नाही, पात्रताही नाही, कुवतही नाही. परिक्रमा केली त्याचा मी फक्त एक अनुभव मला जो आला त्या आधारे मी एवढं सांगू शकतो की परिक्रमा जरूर करा. कारण ती केवळ देवाची पूजा नाही, ती निसर्गाची पूजा आहे, वृक्षराजीची पूजा आहे. कारण तुम्हाला या सगळ्यांमधून जावं लागतं. मग या सगळ्या परिक्रमेच्या दरम्यान आपल्याला एक शिकवण मिळते. आता ती नेमकी कोणती आहे मी नाही सांगू शकणार, कारण तुम्ही जसं जसं जाल तुम्हाला ती अनुभवायला मिळते. आणि त्याच्यामध्ये जर आमूलाग्र बदल आपल्यामध्ये करता आला तर निश्चितपणे करावा. तुमच्यात काही बदल झाला असं जाणवलं तुम्हाला? सेवाभाव माझ्यामध्ये निर्माण झाला, जो की माझ्यामध्ये नव्हता. कारण मला जे मिळतं आहे त्याच्यामध्ये आनंद निश्चित आहे, पण त्याच्यातलं जर मी कोणाला दिलं तर त्याचा आनंद हा द्विगुणित होतो, हे परिक्रमेमध्ये तुम्हाला कळतं. गमतीनेच जर सांगायचं झालं तर तुम्हाला बिस्किटचे पुढे इतके मिळतात की तुम्ही होलसेलचं दुकान लावू शकाल. एवढा जरी भाव घेतला बिस्किट, तसं पाहिलं तर किंमत कमी आहे, पण देण्याची वृत्ती जी आहे ती अनमोल आहे. मग आपल्यामध्ये ती जर आली तर निश्चितपणे आपलं कल्याण होईल. मैया तुम्हाला मागत तर काहीच नाही, मैया तुम्हाला फक्त काही गोष्टी तिथे सोडायला सांगतात, जे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वागताना म्हणा किंवा एकमेकाशी संबंध ठेवताना, संपर्क ठेवताना जे आड येतं. बऱ्याच वेळा आपला इगो आडवा येतो, अनेक वेळा आपण समजून न घेता बोलतो. या सगळ्या गोष्टी या लोकांचं वागणं बघितल्यानंतर लक्षात येतं की नाही, आपण खरंच कुठे चुकतो. आणि एक छानपैकी तुम्हाला आनंद, मानसिक आनंद या परिक्रमेमुळे निश्चित मिळतो. मी देव धर्म पूजा अर्चा याच्याबद्दल बोलणार नाही, पण खऱ्या अर्थाने निसर्गाचा आनंद, मैयाच्या कृपेचा आनंद घ्यायचा असेल तर परिक्रमा जरूर करावी. गरज नाही की तुम्ही पूर्ण परिक्रमा पायीच केली पाहिजे. मैया असं काहीही कुठेही म्हणत नाही आहे. तुम्हाला जितकं चालणं शक्य होईल तेवढं जा, पण जितकं जास्तीत पायी चालाल. मग काही ठिकाणी तुम्ही बसने जा, तुमच्या जर शरीराला मानवत नसेल. तिने असं कुठेच म्हटलेलं नाही की तुम्ही बसने जाऊ नका, पण पायी चालण्याचा आनंद जरूर घ्या. जितकं तुम्हाला शक्य होईल तेवढं जरूर करा. तिची कृपा आहेच, अनेक संकटातून ती वाचवते सुद्धा. मी तर गेलो त्याच वेळा त्या कपारीतून, ही न पडता हिची कीट पडली, ही पडली अशी तर पहिल्याच दिवशी जाणं. पण ती कोणावरही असं कुठलंही संकट येऊ देत नाही, हे 100% खरं आहे. आणि हे मी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, तर अनुभव घेतला म्हणून बोलतो आहे. अनेक प्रसंग असे आहेत तिथे काय करावं काय नाही असं तुम्हाला सुचत नाही, पण बरोबर ती मार्ग दाखवते. आपण आपल्या वेळातला वेळ काढून मला हा उलट धन्यवाद किंवा म्हणेन. गप्पा मारल्यात याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझ्यासारख्या सामान्यांचे विचार या माध्यमातून काय होणार, 4 लोकांपर्यंत जातील. अनुभव वगैरे सगळ्यांना येतात, मला आले नाहीत हा भाग वेगळा. कारण मी त्याच्याकडे बघताना मला एवढंच माहीत होतं की पहिलेपासून तर शेवटपर्यंत मैया आपल्यासोबत आहे. त्यामुळे ती दिसली काय नाही दिसली काय हा माझ्या मनामध्ये प्रश्नच नव्हता निघाल्यापासून. मला एवढंच माहीत होतं की आपले साथ आहे. आणि नर्मदे हर, दुसरं काय. नर्मदे हर असं म्हणत मी नर्मदेच्या पुनश्च एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद. काही चुकलं असेल तर परिक्रमावासियांनी, ऐकणाऱ्यांनी जरूर क्षमा करावी. जे मला तिथे जे अनुभव आला तेवढंच मी मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर हे देशपांडे यांनी त्यांच्या सुंदर शब्दामध्ये
त्यांचे अनुभव जे आहेत नर्मदा परिक्रमेचे ते मांडलेले आहेत. आता हा एक लक्कडकोट ते पामाखेडी ह्या जंगलाची त्यांची जी वाटचाल होती त्याचा व्हिडिओ आहे. नर्मदे आणि लक्कडकोट हा जंगल. एकंदर व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा. आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. 2 किलोमीटर अलीकडे पामाखेडी मी या असेच गावाच्या व्हिडिओ पुढे एकानंतर एक टाकत जाईन. नर्मदा परिक्रमेचे आणखीनही काही व्हिडिओ मी टाकणार आहे. आता हे मांडवगड ते धामणोद असा हा पट्टा आहे. अतिशय कठीण आणि खडतर असा हा पट्टा आहे. हा प्रत्येकालाच थोडासा कठीण जातो. वयस्कर लोकांना त्यातल्या त्यात कठीण जातो, गुडघ्यांचे त्रास असतात. तेव्हा हा एकंदरीत व्हिडिओ परत एकदा सांगेन की कॉमेंट करून मला जरूर कळवा की कसा वाटला. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, बाय बाय, धन्यवाद. तिन्ही पार्ट सलग पहा म्हणजे रेफरन्स लागेल. अदरवाईज मधलाच कुठला तरी पार्ट बघितला तर तुम्हाला मागचं कळणार नाही. त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं आहे आणि अनुभवही त्यांचे सांगितलेले आहेत एकंदरीत. तर ह्या अनुभवांचा लाभ घेऊन कोणाला जर प्रेरणा झाली तर मी धन्य झालो. थँक्यू. इकडे बसा. बसा.